अमरावती आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित असलेली डीबीटी रक्कम तात्काळ जमा करावी या मागणीसाठी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। अनेक वर्षांपासून या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे। निवेदनानुसार चालू शैक्षणिक वर्ष संपत आले असतानाही अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यावर अद्याप डीबीटी जमा झालेली नाही। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक खर्च भागवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी प्रशासनाने तातडीची निधी वितरित करावा अशी मागणी करण्यात आली आहे। एआयएसएफने प्रलंबित डीबीटी तात्काळ जमा करणे, मागील वर्षाची थकीत रक्कम विद्यार्थ्यांना देणे, तालुका स्तरावर योजना प्रभावीपणे राबविणे, महाविद्यालयाच्या अंतरावर आधारित लाभ देण्याचा निकष रद्द करणे, विद्यार्थ्यांची कथित आर्थिक पिळवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणे तसेच योजनेच्या अनुदान रकमेत वाढ करणे अशा विविध मागण्या निवेदनातून मांडल्या आहेत। मागील वर्षभरापासून या प्रश्नासाठी विविध स्तरावर निवेदने आणि आंदोलन करण्यात आले असून अद्याप समाधानकारक तोडगा निघालेला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात डीबीटी जमा होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशारा एआयएसएफच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। काय नाव आपलं, नेमकं काय विषय आंदोलनाचा? सर्वांना क्रांतिकारी जय जवाहर, जय भीम, लाल सलाम। मी कॉम्रेड अनंता कराळे, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं आम्ही जे हे विद्यार्थी आहेत या आदिवासी विकास विभागामार्फत जो पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते त्या योजनेचे हे सर्व विद्यार्थी आहेत। हे विद्यार्थी एका वर्षापासून आंदोलन करत आहेत। यांची मागणी आहे की यांचा जो डीबीटीचा जो फंड आहे, जी स्वयं नावाची योजना असते, ती यांच्या खात्यावर अजून जमा झालेली नाही। 1 वर्ष झाले यांनी यांचे संबंधित प्रकल्प कार्यालय असतील, संबंध एटीसी असेल, इथं निवेदन देऊन आंदोलन करून आज जवळपास 2025-26 हे शैक्षणिक वर्ष संपले तरी पण या विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर अजून पैसे जमा झाले नाही। या सरकारला कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, यांना शक्तिपीठ जो गरजेचा नाही त्याच्यासाठी पैसे आहेत, यांना आमदार खासदार फोडण्यासाठी पैसे आहेत, पण या गरीब विद्यार्थ्यांना, या आदिवासी पाड्या वस्तीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसे नाहीत। हे सरकार नेमकं या विद्यार्थीविरुद्ध सरकार आहेच, पण या आदिवासी विद्यार्थ्यांना नेहमी अत्याचार करणारं हे सरकार आहे। या ठिकाणी अमरावती विभागातील अमरावतीचे बरेच विद्यार्थी असे आहेत की मॅक्झिमम जवळपास 6000 एटीसी या 6000 या एटीसीमध्ये 6000 विद्यार्थी शिकतात स्वयं योजनेमध्ये। याच्यातील जवळपास 4-4.5 हजार विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावर अजून पैसे आलेले नाहीत। आणि हे कारणं सांगतात की आयटीचे 1 वर्षापासून हेच कारण सांगतात की आयटी तांत्रिक अडचण आहे, तांत्रिक बिघाड आहे। म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावनाशी खेळतायत काय? विद्यार्थ्यांचा अंत पाहू इच्छित आहेत का विद्यार्थ्यांना शिकू द्यायचं नाही? हे पाड्या आदिवासी वेगवेगळ्या जिल्ह्यातून 36 जिल्ह्यातून वेगवेगळे विद्यार्थी आलेत, जनरलच्या डब्यामध्ये धक्के खात विद्यार्थी आलेत, तरी बी इथे येऊन आम्हाला आयुक्त साहेब म्हणतायत की तुम्ही आयटीचं कारण आहे आणि तुमचं आंदोलन स्थगित करा। असं बिलकुल होणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे जाणार नाही। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।